ट्रिप असं करायचं ज्यांना मुंबईत जायचं आहे, किंवा मी बदलापूर साईडला राहतो त्यामुळं बदलापूरला मला जाण्यासाठी मी बारवी डॅमचा वापर करू शकतो. आणि स्कॉर्पिओवाला कसला पळवतोय गाडी. झालेला आहे ना रोड, किती छान झालाय बघा दोन्ही साईडला. आणि इकडून परत वन साईडचं काम, म्हणजे वन साईडला ते त्यांना वॉल बांधायचं काम चालू आहे बा. म्हणजे झालेलं आहे रोड, फक्त वॉल बांधायचं काम चालू आहे. ते काम होतं फास्ट, फक्त मेन जे कॉन्क्रीट करायचं आहे ते काम हळू होतं. आणि JCB वगैरे तर आता या ठिकाणी थोडं ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बोललो ना ब्रिजच्या रोडसाठी खूप वेळ जातो. शार्प टर्न वगैरे तर थोडी काळजी घ्या. इकडून खूप पाणी, मोठे मोठे वॉटरफॉल आहे तिकडे, त्याच्यामुळं पाणी येतं वरचं सगळं डोंगराचं आणि याच ठिकाणाहून खाली उतरतं. त्यामुळं ब्रिज महत्वाचे आहेत या रोडवर. आता थोडासा हा पॅच खराब, पुन्हा एक लेन चालू आहे. नक्कीच या रोडने या काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. एक फक्त घाटात 8 ते 10 किलोमीटरचा परिसर थोडा खराब आहे. तेवढा परिसर गेला की पूर्ण आता रोड शेवटपर्यंत तुम्हाला चांगला भेटतो. कुठपर्यंत तर पूर्ण कल्याणपर्यंत. तिकडे काय रोडचं काम राहिलेलं नाहीये, झालेलं आहे काम. इकडे तर दोन्ही साईडचा रोड झालेला आहे. आणि तुम्हीच पहा प्रवास किती उरकतो फास्ट. इकडून जर लाल माती इकडे, तर मातीच्या परिसरात त्यांनी वॉल बांधलेली आहे साईडने. तुम्ही थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये पाहू शकता, कारण मला रोड बाय रोड अपडेट देतोय मी. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता या ठिकाणी पहा, इकडे खराब आहे थोडा, आणि थोडस कामामुळं आपल्याला थांबावं लागतं. मोठे ट्रक्स वगैरे ते दगड वगैरे घेऊन येतात. हा जो या ठिकाणी स्पीड ब्रेकर होते तो परिसर आहे हा. तर तुम्ही जर भरपूर दिवसांनी येत असाल, तुम्हाला परिसर लक्षात राहणार नाही. नुसती लाल माती आहे दोन्ही दिशेला, लाल लाल माती, आणि मध्ये असं सफेद थोडासा सिमेंटचा कॉन्क्रीटचा रोड. दगड लागतात खालून. इकडे एक साइड, आता हे जे राईट साइडला जे क्लीन झालेलं आहे त्याचं सिमेंटचं काम आहे. इथे पहा, हे भिजवतात येत, आणि आज इकडे काम चालू आहे. मला ते पण लगेच पुढे दाखवतो. मागे ते कॉन्क्रीटचे काम चालू असेल. भिजून ठेवतात जेणेकरून जे सिमेंट आहे त्यावर ते पॅक बसावं. पाणी देखील थोडं लांबून आणावं लागतं यांना. बस खूप फास्ट येतात गाड्या, आणि आपल्याला खाली घ्यावी लागते गाडी. त्यावेळी थोडस सावकाश, कारण खाली कसे दगड असतात मोठे वगैरे, आणि त्यावेळी आपल्याला कळत नाही. आणि आपण कार खूप फास्ट चालतात तिकडे, बस पण. रोड नवीन झालेला आहे, थोडंसं स्पीड ब्रेकर नाहीत, त्यामुळं कंट्रोल राहत नाहीये. तर थोडंसं सावकाश चाला.
तो हायवा आल्यानंतर आपल्याला खाली घ्यावी लागणार नाही. अशा वेळी साईडला जागा असेल तर ठीक, नाहीतर आपल्याला आहे त्या वेगात तुम्हाला खाली घ्यावे लागेल आणि साईडला मोठे दगड असतील तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. जे कोणी विचार करता की या रोडने प्रवास करायचा की नाही, नक्कीच करा. मी सांगेल, कारण फक्त 8 ते 10 किलोमीटरसाठी तुम्ही दुसरीकडून जाऊ नका. दुसरीकडून तुमचा वेळ जाईल, दुसरी गोष्ट लांब पडेल, तिसरी गोष्ट टोल लागेल, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर या परिसरातून गेलं तर तुम्हाला फक्त एक थोडंसं 8 ते 10 किलोमीटरच्या परिसरात सामोरं जावं लागेल. बाकी तुम्ही यूज करू शकता रोड. आणि जे लोक कामगार लोक आहेत ते इकडे राहतात राईट साईडला, ती लोक, आणि इकडूनच त्यांना नेणं आणं केलं जातं. त्या परिसरात जास्त काम लेबरचं नाही आहे. ज्या ठिकाणी ब्रिजचं वगैरे काम चालू आहे तिकडेच लेबर यूज होतात. बाकी तर कामं सगळी मोठ्या मशिनरींची आहेत, JCB असतील, पोकलँड वगैरे. इकडं टायर पाहतो, टायर खूप अंदाज येत नाही पंक्चर झाल्यावर. ओके, ठीक आहे. बाईकवाल्यांना त्रास कसा, धूळ वगैरे किती आहे आणि थोडेसे तो त्रास होऊ शकतो. आणि आता थोडासा हा परिसर झाला की घाटाचा परिसर संपला. मग नंतर गावांमध्ये तो जो परिसर सांगणार होतो त्याचा ट्विस्ट तो तुम्हाला सांगतो मी. इकडे रोडची कामं अजून झालेली नाही आहेत, आणि कदाचित हा जरी झाला तरी भविष्यात तो जर खाणला तर आपल्याला पुन्हा तो खराब पॅच लागणार आहे. म्हणजे यांनी एक पॅच करायचा, पुन्हा दुसरा ठेवायचा. पण गावांमध्ये जास्त वेळ नाही लागणार आहे, कारण सपाट परिसर आहे. आणि इकडे प्रॉब्लेम असा घाटात की इकडे डोंगर परिसर आहे, इकडे माती जास्त आहे, लाल माती वगैरे, काम उरकत नाही. आणि इकडे रोडची कामं झालेली आहेत पाहिजे, साईडचं रोडचं कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे. आत्ताचं ओलं काम आहे आणि यावर आता ते पाणी वगैरे मारणार आणि पोती हातरणार. पुढे पोती हातरायचं काम चालू आहे. म्हणजे इकडेपर्यंत पण रोड दोन्ही साईडने तयार झालेला आहे. फक्त आता ओपन करायचं, चालू करायचं आहे. त्याच्यासाठी हे पोती काढतात, म्हणजे चालू होईल तो एवढ्या एक दिवसात, 1-2 दिवसात चालू होईल तो. आणि हीच पोती ते पुढे पुढे नेत जातात आणि जो नवीन रोड आहे तिकडे टाकत जातात. याने काय होतं तर पाणी जास्त ओलसर परिसर ठेवल्यामुळं रस्ता चांगला बनतो, खराब बनत नाही. आता हा रोड आपल्याला मिळणार बळेगाव पर्यंत. बळेगाव दाखवतो, बळेगाव कोणतं आहे तिथपर्यंत. मग तिथून पुन्हा जुना रोड चालू होतो, तो जातो मुरबाड पर्यंत. आपल्याला जुना रोड आहे. तर पुन्हा हा जर रोड झाला तरी तो जर पुन्हा त्याचं काम चालू झालं तर तो पुन्हा एक टास्क येऊ शकतो या रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी. पाहू आता काय होतंय. हे पा पुढे आलं की हनुमंत हॉटेल. हे मोठे हायवा चाललेले आहेत ज्यामध्ये ते कॉन्क्रीट घेऊन येतात मुरमाडच्या पुढून. म्हणजे पा इथे काम चालू आहे तर मुरमाडवरून त्यांना ते कॉन्क्रीट आणावं लागतं. यातच विचार करा तुम्ही किती वेळ जातो. इथून मुरमाड असेल एक 30-35 किलोमीटर असेल.
सॉरी 30 नसेल, एक 20-21 किलोमीटर असणार आहे. आणि याच्यासाठी वेळ जातो त्यांचा. इकडे मिक्सर नाही आहेत. मिक्सरच्या ज्या गाड्या असतात का नाहीत काय आयडिया नाही, पण नाही आहेत ते. कॉन्ट्रॅक्टरकडे काहीतरी, कॉन्ट्रॅक्टरवाल्याला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा काय. बाकी हा परिसर पहा. आता समोर आलं की टोकावडे गाव. टोकावडे गावानंतर थोडं पुढे गेलं की जुना रोड. म्हणजे असंच हे रोडचं अपडेट आहे. तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. कुठे काय छोटे पॅच कुठे आहेत, काय आहेत. बऱ्यापैकी रोड झालेला आहे, आधीसारखं राहिलेलं नाही आहे. टोकावडे गाव. टोकावडा आधीसारखं वाटत नाही. टोकावडे गाव खूप छोटं होतं आणि इकडे बाजार असायचा, रोडला थांबलेले असायचे आणि वेळ जायचा इकडे. आता मोठा रोड झाल्यामुळं पटकन निघतो आपण, जास्त वेळ जात नाही. आणि पुढे जाऊन आता थोड्या वेळात आपल्याला एक जुना रोड चालू होईल. इकडे पूर्ण रोड झालेलं आहे आता. तुम्ही असाच कल्याणपर्यंत तुम्ही या रोडने या रोडच्या परिसरात जाऊ शकता. ही रोडची सध्याची परिस्थिती आहे. जो जुना पॅच आहे आता तोच कधी करतील ही आयडिया नाही आहे, पण ते करणार होते चालू. अजून का केला नाही, कारण स्थानिक लोक इकडे थोडीशी ओळखीची, ज्यावेळी हॉटेलवर थांबतो त्यावेळी त्या लोकांसोबत चर्चा होती रोडबाबत. तर तेव्हा त्यांनी ते गोष्ट सांगितलेली की दिवाळीनंतर चालू करणार होते काम, पण अजून पण चालू केलेलं नाही आहे. आणि आता आधी इकडे 70-80च्या स्पीडने जावं लागायचं. आता 100 जरी झालं तरी काय वाटत नाही. रोड मोठा आहे आणि आरामात गाड्या जातात मस्त. इकडे तर पॅच जे व्हाईट पट्टे ते देखील मारलेले आहेत. भरपूर आधी होणं गरजेचं होतं रोड, पण का राहिला मागे, कारण याला रहदारी नाही जास्त, त्याच्यामुळं थोडा दुर्लक्षित होतो रोड. घाट परिसर जास्त असल्यामुळं या ठिकाणी मोठी वाहनं जात नाहीत आणि त्यामुळे कदाचित असू शकतो अशी काही परिस्थिती आहे त्यावेळीची. पाहू आता. झालेलं आहे, चांगली गोष्ट आहे. बरे टोल गेलं तर चालेल, पण रोड चांगला पाहिजे. आणि इकडे राईट साईडला हे समाधान हॉटेल. जुन्नर तालुक्यातली जी लोक आहेत, जुन्नर आंबेगाव, त्या लोकांना ती लोक या ठिकाणी थांबतात. त्याचं कारण असं, हे जे ओनर आहेत ते जुन्नर आंबेगाव तालुक्यातले आहेत आणि त्यांचं तिकडे देखील हॉटेल आहे, समाधान नावाचं त्यांचं मोठे हॉटेल आहे तिकडे. बॅनर त्यांचा मोठा आहे. आणि इकडून पहा, हे बळेगाव आहे पुढे, आणि बळेगाव पासून जुना रोड हा कुठपर्यंत तर तुम्हाला मिळेल, सरळगाव पर्यंत जुना रोड आहे, सॉरी मुरबाड पर्यंत जुना रोड आहे. आता मग या रोडचं ज्यावेळी काम चालू होईल त्यावेळी रोड खूप खराब असेल, म्हणजे पुन्हा माळशेज घाटा पुन्हा व्यत्यय येणार. भरपूर लोक प्रवास करत नाहीत या कारणासाठी की वेळ जातो खूप, रोड खूप खराब आहे म्हणून. पण हळूहळू होईल. इकडे काही जास्त
वेळ जाणार नाही, कारण पटपट रस्ता उरकतो. इकडे रोडचं काम चालू झाल्यावर तुम्ही इकडे मासामार्गे देखील जाऊ शकता. थोडं लांब पडतं, पण तुम्हाला रोड एकदम छान आहे तो परिसर. हा बळेगावचा परिसर आहे. हे बळेगाव गाव. डांबरी रस्त्याला खड्डे असतात आणि हेच कारण आहे सिमेंट रोड होण्यामागचं. कारण सिमेंट रोडला जास्त खड्डे पडत नाहीत, लाईफ जास्त आहे त्याची. त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. उन्हाळ्यात खूप रस्ता तापतो. दुसरी गोष्ट टायर फुटतात लोकांचे. तिसरी गोष्ट अशी की गाडी थोडी अशी जम्प करत चालते लेवल नसल्यामुळं एकसारखी, आणि रोड कडक असल्यामुळं थोडासा त्यामुळे देखील जम्प करते गाडी. हे लोक म्हणजे ट्रकवाले वगैरे किंवा जे मोठ्या गाड्यावाल्या नाही त्यांना त्रास सहन करावा लागतो याचा, कारण त्यांच्या लोडच्या गाड्या असतात आणि कंटिन्यू त्यांना 500 1000 किलोमीटर रनिंग करावे लागते. त्यावेळी त्यांना सिमेंट रोडला थोडंसं मध्ये ब्रेक घ्यावा लागतो, आणि जर नाशवंत माल असेल तर तो ब्रेक सुद्धा घ्यावा नाही लागत, आणि त्यावेळी टायरची नुकसानं होतात, जास्त खराब होतात. त्यामुळे त्यांच्यासाठी रोड हा उपयोगाचा नाही, पण नाईलाज आहे. त्यांना तुमचा प्रवास सुरक्षतोय ही पण गोष्ट महत्वाची आहे. तुम्हाला खड्डे नाहीत. आता आहोत आपण मुरबाडमध्ये, आणि मुरबाडचा परिसर तुम्हाला दाखवतो. मुरबाडचं सध्या ब्रिजचं काम चालू आहे वरती, त्यामुळे खालून रोड काढून दिलेला आहे दोन्ही दिशेचा. राईट साईडचा जो येणारा रोड आहे, म्हणजे कल्याणच्या साईडने अहिल्यानगरकडे जाणारा जो रोड आहे तो देखील पलीकडून काढून दिलेला आहे. राईट साईडने तुम्हाला गाड्या दिसत असतील. आणि आता आपण आहोत ब्रिजच्या बरोबर खाली. मोठा ब्रिज होतोय. ज्यांना मुरबाडमध्ये काम नाही त्या लोकांनी वरून जाण्यासाठी त्यांना रस्ता आहे, त्यांनी वरून जायचं. आणि बाकी ज्यांना मुरबाडमध्ये किंवा लोकल जे लोक असतील ते खालचा रस्ता यूज करतील, किंवा बस असेल बस खालूनच येईल, कारण बस स्टॉप आहे. मुरबाडचा मोठा बस स्टॉप आहे इकडे. हो, एकंदरीत ब्रिजचं पण काम बऱ्यापैकी झालेलं आहे, आणि लवकरच ब्रिज पण चालू होईल. थोडंसं एक साईडला चालू आहे काम, माती वगैरे भरायचं काम चालू आहे सध्या. बाकी तुम्ही जर मधला पॅच केला तर ब्रिज वरती तयार झालेला आहे. फक्त सुरुवातीला आणि शेवटी इकडे कॉन्क्रीटचा रोड करत आहेत. आणि यापासून मुरबाड पासून पुढे कल्याणकडे जाताना 2 लेन तुम्हाला जाण्यासाठी, 2 लेन येण्यासाठी आहेत. त्याच्यामुळे आणि या परिसरात ट्रॅफिक असतं कायम बाईकवाले वगैरे भरपूर लोक कल्याणला जाणं येणं करतात. अंतर कमी असल्यामुळं बाईकनेच जातात. तर त्यामुळे कदाचित 2 लेन आहेत, आणि गर्दीचा परिसर आहे. जास्त ट्रॅफिक होऊ नये शहरामध्ये किंवा शहरात जाण्यासाठी, त्यासाठी या 2 लेन टाकलेले आहेत इकडे. आणि इकडे थोडंसं पुढे गेले की तुम्हाला टोल प्लाझा म्हणजे टोल प्लाझाचं काम चालू आहे सध्या, ते चालू होतंय, ते दाखवतो मी तुम्हाला. दुसरं बऱ्यापैकी जो रोडचा जो परिसर होता, जो रोडचं काम चालू होतं माळशेज घाटाच्या, तो परिसर मी दाखवलेला आहे. आणि आता ट्विस्ट हीच राहते, मी सुरुवातीला व्हिडिओला म्हटल्याप्रमाणे शेवटी सांगेल की ट्विस्ट अशी आहे की जे गावचं इकडे मुरबाडपासून मी जो बोललो बळेगाव ते मुरबाडपर्यंतचा जो परिसर आहे त्या परिसरात काम झालेलं नाही आहे, जुनाच रोड आहे. आणि त्या रोडचं ज्यावेळी काम चालू होईल त्यावेळी पुन्हा प्रॉब्लेम होणार आहे माळशेज घाटात जाण्यासाठी. आणि ते का काम मागे ठेवलंय याचं काय कल्पना नाही, ज्याच्यामुळे पुन्हा म्हणजे
अडथळाच येणार आहे माळशेज घाटात प्रवास करण्यासाठी. तर त्या लोकांनी काय करायचं, मुरमाडवरून लेफ्ट घेऊन तुम्ही बारवी डॅमचा रस्ता यूज करू शकता आणि त्याने तुम्ही बदलापूरवरून तुम्हाला मुंबईत जाण्यासाठी शिळफाटा आणि डोंबिवलीत वगैरे कल्याण जाण्यासाठी त्यांना पण शिळफाटाचा वापर त्यांनी करायचा आहे. म्हणजे जेणेकरून प्रवास वाचेल, थोडंसं लांब पडेल नक्कीच, पण नाईलाज नाही, कारण हा रोड खूप खराब होणार. कारण ते रोडचं काम चालू झालं एकदा की वेळ जातो खूप. पण इकडे घाटात जेवढा वेळ जातोय तेवढा जाणार नाही, कारण हा परिसर खाली असल्यामुळे जास्त त्रास होणार नाहीये. घाटातलं गोष्ट वेगळी, घाटामध्ये मोठे दगड वगैरे आहेत किंवा साईडला जास्त जागा नव्हती, साईडने पण त्यांना खांडायचं होतं, त्यामुळे कदाचित घाटात वेळ गेला. या परिसराला वेळ जाणार नाही, तो पण अपडेट देईलच मी ज्यावेळी रोडचं काम चालू होईल. पण होईलच, कारण हा पॅच झालेला आहे. आता फक्त घाटात थोडंसं एक 10-12 किलोमीटरचं काम राहिले, ते पटकन झालं की याच परिसराच्या मागे लागतील, जुन्या रोडच्या. ते एक महत्वाचं पाहू शकतो आपण, काय कसा होईल रोड वगैरे काही कल्पना नाहीये. तर तेच असं बऱ्यापैकी रोड झालेलं आहे. तुम्हाला इथून तर 2 लेन तुम्हाला भेटतात जाण्यासाठी कल्याणला, त्यामुळे इकडे तर काय तुमचा वेळ जाणार नाहीये कल्याण ते मुरमाडपर्यंत किंवा मुरमाड ते कल्याणपर्यंत. कल्याणचं बस डेपोचं काम चालू आहे, त्यामुळे आता एसटी बस सुद्धा विठ्ठलवाडीला थांबतात, तिकडूनच सर्व प्रवासी येतात. बसला पण जास्त वेळ लागणार नाहीये. बसला तसाही काही फरक पडत नव्हता, रोड काम चालू असेल, कारण मी एकदा बसने गेलो होतो, अजिबात खड्डे वगैरे काही जाणवत नाहीत बसमध्ये. तर ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठा झालाय मान्य आहे, पण तुम्हाला रोडचा अपडेट देणं ते देखील महत्वाचं आहे, म्हणून थोडासा मोठा झाला असेल. ठीक आहे, चला असंच भेटू एखाद्या नवीन प्रवासामध्ये किंवा नवीन रोडच्या व्हिडिओमध्ये. जास्त करून हाच परिसर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण हे लेटेस्ट आहे आणि भरपूर लोक या रोडने प्रवास करतात आणि खूप सर्च करतात. लोकांना माहिती हवी असते नेमकी की रोडचं काम वगैरे कुठं आलंय, काय आलंय. बाकी तुम्हाला असे 2 लेन जाण्यासाठी 2 लेन येण्यासाठी आहेत मुरमाड कल्याणला जाण्यासाठी. ठीक आहे, थांबतो, कारण व्हिडिओ आधीच ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. थोडासा फास्ट फॉरवर्ड मध्ये पहा, पण माहिती देखील दिलेली आहे, ती महत्वाची आहे, त्यामुळे प्रश्न तुमचा आहे. या मुरमाडच्या पुढे आल्यावर नदीचा जो ब्रिज आहे तो परिसर आहे, हा खूप मोठा ब्रिज टाकलेला आहे इकडे. आणि इथेच लगेच नदी क्रॉस झाल्यावर लगेचच पुढे टोल प्लाझा आहे, तुम्हाला तो देखील दाखवतो. इकडे टोल लागणार, म्हणजे ठीक आहे, टोल लागला तरी चालेल. ज्यांना टोल नकोय त्यांनी लेफ्ट घेऊन बारवी डॅम मार्गे बदलापूरला जाऊ शकता तुम्ही. बदलापूरवरून शिळफाटा, नवी मुंबई असेल किंवा मुंबईत जाण्यासाठी मला सोयीस्कर आहे हा परिसर.